महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नारायण नमोस्तुते। भगवते वासुदेवाय नमः। नमः शिवाय ओम नमः शिवाय। आज परम पावन आणि पवित्र समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराज बरोबर यांच्या 22व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालू असलेली शिवपुराण कथा आज 5वा दिवस आहे, समाप्तीचा दिवस आहे। 5 दिवसाची सेवा आहे। आज समाप्तीचा दिवस आहे। उद्या जागर आहे आणि परवा रविवारी पुष्पवृष्टी असा हा सप्ताह 7 दिवसाचा सप्ताह। त्या अनुषंगानं असलेली ही चालू शिवपुराण कथा गेली 4 दिवस आपण पाहत आहोत। परमात्मा परमेश्वराच्या
भक्तीचं महात्म्य काय आहे, जीवाचा उद्धार कसा होईल, आपण काय केलं म्हणजे आपल्या जीवाचा उद्धार होईल आणि का करावी आणि कोणासाठी करावी, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपण स्वतः मनाला करायचं आहे. पहावे आपणाशी आपण स्वतः या गोष्टीचं चिंतन करायचं आहे. कारण जन्माला येताना एकटा आलाय आणि जाताना सुद्धा तो हा सगळा मायाजाळ आहे. हे माया तत्वाचा प्रभाव आहे आणि या मायेच्या प्रभावामुळे तुम्ही फसताय. फसवणूक होते माया तत्वामध्ये. जसं व्यवहारामध्ये काही माणसं एकमेकाला फसवतात, तसं हे माया पूर्णत्वानं आपल्यावरती प्रभाव टाकल्यामुळं आपण या मायेला बळी पडतोय. आडवी काय येते बघा, परमार्थ करताना आडवी येणारी गोष्ट सगळ्यात मोठी कोणती आहे तर ती माया. ती माया एका व्यक्तीच्या बाबतीत नसते, नुसत्या घरातल्या माणसाच्या बाबतीत नसते, गावातल्या माणसांच्या बाबतीत नसते, पूर्ण जगतामध्ये तुम्ही वावरत असता. आणि पूर्ण जगतामध्ये वावरत असताना हा मायेचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी जाणवतो. असं नाही की आपल्या घरातलीच माया आपल्याला आडवी येणार आणि बाकीचं काय आपल्याला आडवी येणार नाही, असं नाही. तुम्ही जिथं जाल तिथं प्रत्येक ठिकाणी मायेचा प्रभाव हा असतोच. मग मायेच्या प्रभावाने काय होतंय, मनुष्य अज्ञानात जातोय. मायेच्या प्रभावानं मनुष्य अज्ञानात जातो. अज्ञानात गेल्यानंतर त्याला चांगल्या वाईट गोष्टीचा बोध होत नाही, काय करावं हे कळत नाही, बुद्धीची वाढ होत नाही, ज्ञानाची वाढ होत नाही. प्रेम ही जी गोष्ट असते ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे. प्रेम ही गोष्ट आणि मायेचा जो प्रभाव आहे त्या मायेच्या प्रभावामुळे हे प्रेम सुद्धा कमी होते. ज्यावेळी प्रेम कमी व्हायला लागतं त्यावेळेला जे कार्य होणार आहे ते कार्य मात्र पूर्णत्वानं घडू शकत नाही. कारण विश्वास कमी व्हायला लागतो, अनेक गोष्टी त्यामध्ये अडथळा यायला लागतात. भक्ती असू दे, प्रपंच असू दे, परमार्थ असू दे, काही असू दे, ज्या दिवशी प्रेम ही गोष्ट संपुष्टात येते त्यावेळेला ते कार्य समाप्तीकडे चाललेलं आहे असं आपण समजायचं. म्हणून सगळ्यात मोठी बाधा या मायेची आहे आणि या मायेच्या बाधेमुळे अनेकांची दशा केली, अनेकांची. त्याला बळी पडले, किती जण बळी पडले या मायेला. मनुष्याची गणता करता येणार नाही. तुम्ही नाट्याला सुद्धा होणार नाही, नाश्ता सुद्धा होणार नाही. देवादिकांची सुद्धा मात चालली नाही. जिथं ब्रह्म विष्णू महेश यांची सुद्धा मात चालू शकली नाही. इतका प्रभाव मायेचा असतो. किंबहुना सगळे देव लोक सुद्धा हतबल होतात मायेपुढं. अशी ही माया पूर्णत्वानं सगळ्या चराचराला अशी झुलवत असते, बसवत असते, फिरवत असते, आपटत असते, हसवत असते, रडवत असते, सगळं करते, सगळं करते. म्हणून
मायेचा प्रभाव जर तुम्हाला टाळायचा असेल, सुटका व्हायची असेल मायेच्या बंधनातून, आणि तर बंधन आणि मोक्ष, बंधन आणि मोक्ष, भक्ती का करायची? हे अजून मला वाटतं आपल्या शेवटच्या श्वासावरची गोष्ट ठरलेली नसते की आपण भक्ती का करायची, कशासाठी भक्ती करायची, हे शेवटच्या श्वासापासून फिक्स होत नाही किंवा ती गोष्ट लक्षात येत नाही. कारण बहुतांश भक्ती करणारे जे भक्त असतात ते कामना भक्ती करतात. म्हणजे त्यांना काहीतरी इच्छा आहे, ती प्रापंचिक असेल इतर कोणती असेल, त्या कामनेपोटी करणारी भक्ती ते भक्त जास्त आहेत. ही भक्ती परमेश्वराला मान्य नाही. ह्या भक्तीला तो प्रसन्न होत नाही. जिथं कामनारहित भक्ती आहे तिथंच ज्ञान वाढू लागतं. ज्ञानाची वृद्धी, ज्ञान कधी वाढतं? कामनारहित भक्ती केल्यानंतर ज्ञान वाढतं. आणि मग जिथं ज्ञानच नाही ती भक्ती फलद्रूप होत नाही. म्हणून निष्काम भावनेनं, शुद्ध अंतःकरणानं परमात्मा परमेश्वराची सेवा करावी लागते. आपण कालपर्यंत पाहिलेलं आहे, दक्षाचा जो यज्ञ होता त्या यज्ञाचा किती मोठा विध्वंस झाला. भगवंताच्या आदेशानुसार, भगवान शंकराच्या आदेशानुसार वीरभद्राने आणि कालीने, महाकाली, त्यांचे सगळे गण, त्यांनी किती मोठा विध्वंस केला. तिथं कोणाला सोडलं नाही केली. इतकी फजिता केली आयुष्यभरात कधी कोणी इतकी फजिती केली नशील देव लोकांची. एवढी फजिती त्यावेळेला झालेली आहे. कारण अनेकांना ठार केलं, अनेकांना या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं. अनेक देव सुद्धा जायबंदी झाली. जायबंदी झाली म्हणजे जखमी झाले किंवा कोणाचा हात मोडलाय, कोणाचा पाय मोडलाय, कोणाला शरीराला काय मोठा आघात झालाय, अशी वाईट अवस्था देव लोकांची सुद्धा त्यावेळेला झाली. अपंगत्व आलं, कित्येक देवांना अपंगत्व आलं, आदू झाली. देवांनाच शिक्षा झाली असे नाही तर देवी सुद्धा, ज्या ज्या देवी तिथं सापडतील देव लोकांबरोबर आलेल्या, त्यांची सुद्धा फजिती त्या ठिकाणी झाली. अनेक देवींची नाक कापण्यात आली, काहींना विद्रूप करण्यात आलं. कारण पूर्ण हत्या करणं महापाप आहे. म्हणून अशा प्रकारचं एक व्यंग्य निर्माण झालं. अनेकांना असे व्यंग्य निर्माण झालं. देव सुटला नाही, देवी सुटली नाही. इतर बाकीचे काही सेवक असतील, पार्षद असतील, पार्षद म्हणजे सेवक देव लोकांबरोबर आलेले, त्यांचे ते कोणालाही सोडलं नाही. कारण आदेशच तसा होता. जसा आदेश मिळेल तसं कार्य करायचं असतं. वीरभद्राला आदेशच होता कोणालाही सोडू नको, पण सगळ्यांना अनुकरून सोडलं, कित्येकांना ठार केलं. आणि मग ज्या दक्षानं तो यज्ञ केलेला होता त्याच सुद्धा मुलग
छाटलेलं आहे. यज्ञाचं मुंडक छाटलेलं आहे की अशी वाईट सगळ्यांची वाईट अवस्था केली. आणि ते भयावर सगळं जे दृश्य आहे ते पाहिल्यानंतर सगळ्या देव लोकांना सुद्धा दुःख झालेलं आहे की आता आपली या प्रसंगातून सुटका कशी होणार. आणि ते सगळं झाल्यानंतर पुन्हा भगवान शंकराकडे ते सगळे माफी मागायला गेले. आणि चूक होती, दक्षाचीही चूक होती आणि बाकीच्या देवगणांचीही चूक होती, तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या देवांचीही चूक होती. म्हणून ते आपल्या चुकीबद्दल माफी मागण्यासाठी भगवंताकडे गेले, भगवान शंकराकडं. आणि त्यांनी माफी मागितली. भगवान शंकराची आमची चूक झाली, दक्षाची पण चूक झाली, आमची पण चूक झाली. आणि चूक कशामुळे होती तर घमेंड चढल्यामुळे चूक घडते. मग तिथं घमेंड करणारा व्यक्ती जिरल्याशिवाय राहत नाही. तिथं देव लोकांची सुद्धा अशा पद्धतीनं सगळी फजिती जी झाली ती खूप मोठी घमेंड ह्या सगळ्या देव लोकांना निर्माण झाली. आणि तिथं कुणीही प्रतिकार केला नाही दक्षाला की हे तू चुकीचं करतोय. त्याला कुणी अडवलं नाही, चुकीचं आहे म्हटलं नाही. आणि म्हणून असंगाशी संग घडल्यानंतर काय होतं हे इथं तुम्हाला लक्षात येईल. वाईट विचाराचा जर पाठिंबा दिला तुम्ही, वाईट विचाराच्या व्यक्तीला जर पाठिंबा दिला तर तुम्हाला सुद्धा दोष लागल्याशिवाय राहत नाही आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हा सगळा भोग भोगावा लागलेला आहे देव लोकांना. आणि मग देव लोक सगळे देवगण मिळून गेलेले आहेत, भगवंताकडे माफी मागण्यासाठी गेलेले. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आमची चूक झालेली, दया क्षमा शांती देते देवाची वस्ती. भगवंताची मनात दया आहे, त्यांनी निर्माण केलेला आहे सगळ्यांना, पालन पोषण ते करतायत, सगळ्या गोष्टी ते करतायत. आणि म्हणून दया आली त्यांना सुद्धा. आणि मग देवांनी सांगितलं जे काय आमचे मेलेले देव आहेत ते म्हणजे चित्त करायला लागतील. त्यात काय मृत्युमुखीच पडले ना, काय राहिले नाही, सगळे अनेकांची अवस्था झाली. मग ते मेलेले देव सुद्धा म्हणजे तुम्ही चित्त करायला लागले. अनेक देव देवता आहेत ना, मुख्य देव ब्रह्मा विष्णू महेश आणि भगवान शिव तत्व हे परमतत्व आहे. बाकीच्या देवांची काय करणार. आणि मग हे सगळे भरडले गेलेले आहेत. गिरणीत धान्य कसं भरडते सगळे पीठच निघाल शिल्लक राहिलं नाही काय. आणि मग पहिली मागणी देवानी केली की आमचे जे गेलेले आहेत पूर्णत्वाने संपलेले त्यांना जिवंत करा. त्याच्यानंतर जे आदू झालेले एक म्हणजे देव त्यांना नीट करावं लागते. आता आदू मग काय ते कार्य करणार. बरं, आदू झालेल्या देवाला पूर्ण होईल तर कसा दाखवावा. बाकीचं काय एखादा येतो छोट्या छोट्या गोष्टी घेऊन, कोणाला गाईला फाट पाहिजे असते, कोणाला गाईला फाट पाहिजे असते, कोणाच्या पोरीस लगेच जमत नसते. बाकीचं घेऊन येतील एवढं नका घेऊन द्यायचं आपलं बोलवायला प्रयत्न करायचा, बोलवायला. आणि मग असे जे काही आदू झालेले देव आणि देवता होते बघा, म्हणजे आपुला तो एक देव करून घ्यावा ते निवेदन तेव्हा सुख नाही. देव कोण आहे आणि कोणाची सेवा करावी किंवा कोणाच्या संगतीत राहावं हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे आदू झालेल्या देवांना सुद्धा नीट करायला सांगितलं. भगवंतांनी सांगितलं तुमची जी इच्छा असेल आदू झालेला नीट करायचं करू, पहिल्यांदा चिंता करायचं करू. करता करता तो देव राहणार, त्याला काय अवघड आहे.
नाहीतर आपल्याला सगळ्याला कोरोनाच्या ह्यातनं जेवण ठेवूनच काय तर आपल्याबरोबर सगळे कोरोनामध्ये गेले. बघा आपल्याला ठेवलं जेवण म्हणजे ठेवलं जेवण, नाहीतर आपली अवस्था त्यांच्यापेक्षा कमी काय झाली नसते. फक्त सेवा करून आपण जिवंत राहिले. तरी पण आपली अंगातली घमेट अजून काही संपली ते म्हणते असू दे अजून बघू काय लय अजून तुझं डोळसा पुस्तक लय टाइम आहे. कवाची पुढचं कार्य करायचं बघू त्या वेळेला. एका वेळेला निसर्ग लावून दुसऱ्याच कापणार नाही असे नाही. बरोबर नाही एखादे एका लोक म्हातारी म्हणत नाही अजून घ्यायला कुठे गेलं तशी गोष्ट असते. एखादं काम झालं पण देवाला विसरायला लागतं. असू दे म्हणतो जा बाबा तुला पुढं काम येणार नाही का, तुला माझी आठवण होणार नाही का, यायची कवायची चिंता मी वाट बघत बसेल आणि नुसता वाट बघत बसणार असा घासून घासून हाताला लावून घेऊन तयारीच आहे कवायची वाट बघाय. आणि नाही जर माझ्याकडे आला तुला अडवायला लयच नाही म्हटली, तुला अडवायला लयच नाही. तू असा घरात बाहेर निघून अवकाश आहे. तुला घडोघडी आढळली आणि मग तुला आठवण होईल, घडोघडी माझी आठवण होईल. आणि त्यावेळेस तू म्हणशील मला यातनं कोण बाहेर काढणार, तुला होईल आठवण. बघू आपला अडचण पडली तर भगवंता स्मरण करतो ना आपण, इतर विस्मरण नाही, विस्मरण नाही. आणि म्हणून भगवंताने हेही मान्य केलं अजून झालेले देव सगळे त्यांनाही नीट केलं. गेलेले होते काय मोठी पावले त्यांनाही जिवंत केलं. ज्या देवी कुरूप झालेले होते, कोणाचं नाक कापलंय, कोणाचं कान कापलाय, कोणाचं काय झालंय, विचित्र अवस्थेत ज्यांची काय अवस्था होती त्यांना सुद्धा नीट केलेलं आहे. त्याचं आपलं कोणागत पावडर लावून अजून चांगलं तुम्ही गर्भामध्ये काय नाही. त्यांचे भक्त असतात ना, अनंत भक्त असतात त्यांचे पण, आणि त्या भक्तांचा तो लय मोठा असतो. बाकीचे देव असतात ना त्याच्या भक्तांचा तो लय मोठा असतो. बघा त्यांचा गौर मोठा असतो आणि त्यांचं ते सगळं वाद्य काम काय असतं त्यांचं ते नैवेद्य त्यांच्या सगळ्यांना ते लावाला बघितला आणि मग आता हे अशा अडचणीच्या वेळेला त्याला कोण वाचवणार म्हणजे ते कळतंय ना की मुख्य परमात्मा परमेश्वरामुळे आपण जन्माला. गाडगं महत्वाचं का कुंभार महत्वाचा, गाडग्याला कुंभार मिळत गाडगं म्हणतो काय अरे मी बनवले म्हणते का पडायला मी जन्मी कोणत्या क्षणी पडायचं ठरव ना फुटतंय. मृत्यू पावलेला माणूस घेऊन जातात स्मशानाला, तेव्हा ती गाडगे पुढे धरून सगळे चाललेले असते. मुलगा वगैरे तो घेऊन चाललो मग ते गाडगे फोडल्याशिवाय पुढे जातच नाही. आपण मध्ये वाटून गेलं तर गाडगे फोडायचं का, कशासाठी गाडगे फोडायचं. तर भगवंत म्हणतोय तुला काय दिले नव्हतं बाळा, तो काय नीट केलं नाही, मग तू बंद झाला, तुझं गाडगं फुटलं, मग हेच फुटून येईल तुझं, तुझा निकाल पास नापास, फुटलं फुटलं गेलं सगळं. आणि पास झाले त्याची पुष्पवृष्टी होती, त्याची मिरवणूक निघते. गेले तरी सुद्धा कितीतरी मोठा सोहळा होतो, वाजत गाजत मिरवणूक काढतात, वेगळं असते ना गोष्टी. म्हणून भगवंताच्या मनात आल्यावर सगळ्या गोष्टी घडतात. सगळ्या मागण्या देव लोकांचे त्यांनी मान्य केलेले, सगळं व्यवस्थित केलेलं आहे. क्षमा केलेली भगवंतांनी, क्षमा केलेली. कुठलाही माणूस एक काम घेऊन येत नसतो, अनेक काम घेऊन येत असतो. येताना काही एकच काम घेऊन येत नाही. तसं ही योगजेचं काम होतं अशाची काही गोष्ट नाही. देव लोकांचं कायम रडगाणं कोणतं असणार, जे दैत्य सेवा करून भक्ती मराकोटीची भक्ती करून शक्ती मिळवलेली आहे
आणि जे वर्चस्व गाजवायला लागलेले देव लोकांना त्यांच्या शक्तीला सामोरं जाता येत नाही, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी घेऊनच ते काय भगवंताकडे येतात. जसं आपण आपली अडचण घेऊन गेल्याशिवाय भगवंताला जात नाही, काय ना काय अडचण असेल की तिथं मांडण्यासाठी आपण जातो, तसं देव लोक सुद्धा तुम्ही जशी अडचणी येऊन मांडता तसं देव लोक सुद्धा त्यांची अडचण मांडण्यासाठी भगवंताकडे जातात. देव कोणाकडे जातात? महादेवाकडे जातात. ते मनुष्य कोणाकडे जातात? गुरूंकडे जातात. देवाकडे जायला त्यांना काय माहीत विनंती जाती नाही, पण त्यांचं लॉट कुठे येतं? गुरूंकडे येतं मनुष्याचं. तसं देव लोक हे सगळे देव महादेवांकडे आपल्या दारात सांगायसाठी जातात, त्यांना आपली अडचण सांगण्यासाठी जातात. आणि आपली अडचण दूर व्हावी असं साकडं घालतात. तुम्ही कसं साकडं घालता तसं देव साकडं घालते ती तुमच्यासाठी हुशार आहे ती, जेवढ्या पण करते ती देवी तुमच्यासाठी माहिती घेतो. कोणा गावाची अडचणीत येते ती कोणा म्हणत चला देवाकडं, आम्ही तुमचं सेवक, तुमचाच बघायला करतोय, तुमचं गुणगान गातोय, मग आमच्यावर करा. माझ्याकडे माझ्या आठवण काढत काय नाही, दुसऱ्याचा त्रास करतोय, तिसरीकडे जातोय, ह्या देवाला आज बसतोय त्या देवाला बसतोय, माझं ध्यान करत नाही. अडचण पडल्यावर तेवढं माझ्याकडे. पण देव दयाळ असतात, शेवटी दया दाखवतात. म्हणजे देव लोकांवरती सुद्धा त्यांनी दया दाखवली. नुसती दया दाखवून उपयोग नाही, तर कृपा व्हावी लागते. बांधव दयेने प्रश्न मिटत नाही. नुसतं तुम्ही दोन हात जोडलं म्हणून प्रश्न सुटत नाही, तर भगवंताची कृपा व्हावी लागते. तो कृपेचा स्पर्श व्हावा लागतो, त्यावेळी ज्ञान होतं. कृपेचा स्पर्श व्हावा लागतो, त्यावेळेला शक्ती प्रदान होते, ज्ञान मिळतं, नव्हे तर उद्धार होतो. भगवंताची कृपा असणं ही सहज साध्य गोष्ट नाही, ही सोपी गोष्ट नाही. तर भगवंताने दृष्टिक्षेप टाकणं म्हणजे अनंत जन्माचा उद्धार आहे, एका जन्माचा नव्हे. नुसता दृष्टिक्षेप टाकताच अनंत जन्माचा उद्धार होतो. म्हणून भगवंताला आपण शरण जायचं. आणि हे सगळे देव लोक शरण गेलेले, त्याच्यावरती कृपा झालेले. पण हिने मागणं काय केलेलं आहे? एक मागणं झालं दुसरं मागणं पुढे ठेवायचं. तुम्ही सुद्धा या आधी घेऊन येत असता, एक क्षण पुस्तक आणि दुसरं बी करावं लागतं, दुसरं तर तिसरे जण ध्यानात ठेवा, चौथं कोणा करा. एका व्यक्ती चार काम आता करताना मी एक करायला लगे लगे मागोमाग ती बी करावं लागते. तिसऱ्यावर लक्ष ठेवायचं, चौथं थोड्या वेळानं करायचं. अशा गोष्टी तसं देव लोक सुद्धा, कारण आपण देवांचीच अंश आहे. आपण कोणाचे अंश? देवांचीच अंश. आणि मग दुसरं काम त्यांनी अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे. ते सांगितलं पहिलं काम तर देवाने तात्काळ केलं. काय सांगायचं उद्या करू परवा करू अशी गोष्ट नसते, एका क्षणात सगळ्या गोष्टी होतात. कृपा झाल्यानंतर एक क्षण लागत नाही ती गोष्ट काढायला. आणि मग सगळे ते मृत पावलेले देव जिवंत झाले, अजून ते नीट झाले, आणि देवीनं सगळं सुस्वरूप तयार झालं. सगळ्या गोष्टी क्षणार्धात झाल्या, पूर्वत झाल्या. आणि मग लगेच दुसरं काम, अत्यंत महत्वाचं काम सांगितलेलं देव लोकांनी. हे म्हणजे आमचं दुसरं सुद्धा एक अत्यंत महत्वाचं काम आहे. शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा अत्यंतिक त्रास होऊ लागलेला आहे. आणि सगळ्या जगतामध्ये त्यांनी मोठा हाहाकार उडवलेला आहे. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करणं, त्यांना शिक्षा करणं ही गरजेची गोष्ट आहे. म्हणजे कायम मागणं होत असतं तर दैत्यांना थांबवणं, दैत्यांना ठार करणं, आम्हाला सुखी करणं, हेच कायम मागणं
देवांचं त्या ठिकाणी ह्या भगवान शिवजींना अखंडपणाने हेच मागणं असतं. तसं हे मागणं त्यांनी केलेलं आहे. त्या जो शुंभ आणि निशुंभ आहेत त्यांनी खूप त्रास केलेला आहे आणि आमची मात्रा बंद पडलेली त्यांच्यामुळं. तेव्हा त्याचा वध झाला पाहिजे याच्यासाठी आम्हाला मदत व्हायला पाहिजे. हे कार्य तुमच्याशिवाय होऊ शकणार नाही. मग ते मागणी करण्यासाठी आलेले देवलोक. आणि मग काय केल्यानंतर ह्या शुंभ आणि निशुंभाचा वध होईल. तर आतापर्यंत आपण पाहिलं की अनेक दैत्यांनी भक्ती केली. ती जास्तीत जास्त भक्ती कोणाची केली? ब्रह्माची केली, ब्रह्मदेवाची भक्ती केली. का तर भगवान विष्णू हे कायम देवांच्या बरोबर असतात, त्यामुळे त्यांची ते दैत्य लोक जास्त भक्ती करत नाहीत. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्यायचं आणि त्याच्याकडून एखादा वर मागून घ्यायचा, हे कायम चालत आलेलं आहे त्याचं. आणि मग त्या शुंभ आणि निशुंभाने सुद्धा खूप मोठी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतलेला होता. पण दैत्यांचा एक गोष्ट व्हायची, खूप मोठी तपश्चर्या करायची. भगवंत त्यांना प्रसन्न व्हायचे, ब्रह्मदेव प्रसन्न व्हायचे. पण जी मागणी असायची ती मागणी त्यांची वेगळी असायची किंवा शुद्ध अशा प्रकारची नसायची. त्यामुळे ती तपश्चर्या करून सुद्धा काय उपयोग नाही. कशासाठी तपश्चर्या करायची? आणि मग ह्या शुंभ आणि निशुंभाने ब्रह्मदेवाची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि वर मागून घेतला की आम्हाला तुम्ही बलवान करा. ठीक आहे, बलवान करू तुम्हाला पाहिजे तो वर ब्रह्मदेवाने दिला. त्याच्यानंतर कोणत्याही पुरुषांच्या किंवा देवांच्या हातून आमचा वध झाला नाही पाहिजे, यांच्याकडून आम्हाला मरण आलं नाही पाहिजे. आणि मग सगळ्या मागण्या मान्य केल्या ब्रह्मदेवाने. मागणी मान्य करता क्षणी तिथूनच त्याने लगेच सगळ्या देवलोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. कारण आपल्याला माहित आहे कुठलीही गोष्ट प्राप्त व्हायच्या अगोदर वेगळी गोष्ट असते आणि एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर पुन्हा माणूस कोणाचा ऐकायला तयार होत नसतो. तसे एकदा का वर मिळाला तर पुन्हा देवांचं ऐकायचं नाही, कोणाचंही ऐकायचं नाही, आपल्या मनाने करायचं. अशा पद्धतीनं शुंभ आणि निशुंभ यांनी पुन्हा त्रास द्यायला चालू केलेला आहे देव लोकांना. स्वर्गामध्ये सगळा गोंधळ घातलेला आहे, अनेकांना सगळ्यांना त्रास केलेला आहे. आणि मग त्याचा वध करण्यासाठी जो ब्रह्मदेवाने वर दिलेला आहे, कोणता वर दिलेला आहे तर कुठल्याही पुरुषांच्या हातून त्यांचं मरण नाही, देवाकडूनही नाही, तर पार्वतीच्या कन्येच्या हातून त्या शुंभ आणि निशुंभांचं वध होईल. अशाच प्रकारचा तो वर त्या ठिकाणी त्यांनी मिळवून घेतलेला आहे. त्याला कारण काय तर सहजासहजी पार्वतीला कन्या होत नाही. पार्वतीला कन्या व्हायची म्हटल्यानंतर भगवान शंकर आणि पार्वती हे आपल्या प्रपंचात गृहस्थ आश्रमात राहून त्या ठिकाणी आपला प्रपंच करत असले पाहिजे, त्याशिवाय हे कार्य करू शकत नाही. आणि म्हणून विचार करून असे वर ह्या दैत्याने मागितलेले आहे. आणि मग ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे की असा वर असल्यामुळं पार्वतीला कन्या होणं गरजेचं आहे. आता तिला कन्या होण्यासाठी काय करायचं तर भगवान शंकर हे निरीच्छ आहेत, ते कायम ध्यानधारणेत असतात. आपल्याला माहित आहे मायेचा स्पर्श जास्त त्यांना चालत नाही, मायेचा सहवासही त्यांना जास्त चालत नाही, हे आपल्याला माहित आहे. म्हणून
आता पार्वतीपासून ही कन्या कशी निर्माण होणार? काम पण देवानीच सांगायचं आणि आयडिया सुद्धा देवानीच सांगायची. असं दोन्ही कार्यक्रम त्यांचे. काय करावं लागेल त्याला ते सगळं त्यांनी सांगायचं. आणि मग ब्रह्मदेवानी सांगितलं शंकरांना की म्हणजे पार्वतीच्या पासून कन्या निर्माण व्हावी आणि त्या कन्येपासून या शुभ आणि निशुभाचा वध होणार आहे. तेव्हा पार्वतीपासून कन्या निर्माण होण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. काय काम करायचं? तर म्हणजे थोडासा तिरस्कार करायचा पार्वतीचा. पार्वतीचा तिरस्कार करायचा, थोडीशी अवहेलना करायची, थोडस अपमानित करायचं. अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग असं केल्यावर काय होईल तर पुढचं कार्य सोपं होत आहे. ठीक आहे म्हणजे काय अपमानित करायला काय मोठी गरज वाचावं लागणार आहे. तुम्हाला अपमानित मी करायचं म्हणतो तर मला काय पुराण वाचायची गरज नाही. लगेच अपमानित करायला काय भांडारच असते आपल्याकडे. अपमानित करण्याचं जे भांडार आहे ते पण खूप भरलेलं असते ना. त्याला काय विचार करायची गोष्ट नाही. आणि मग भगवंताने ठीक आहे म्हणते त्याचा अपमान करायचा किंवा त्याचा तिरस्कार करायचा आहे. आणि मग ब्रह्मदेव गेलेले, सगळे देव लोक सगळे गेलेले. आणि गेल्यानंतर शंकर पार्वती आपल्या आश्रमात बसलेले असताना त्यावेळेला बोलताना चर्चा करत असताना आता हे कार्य करायला पाहिजे म्हणून सांगितलं आणि तात्काळ कार्य करायचं, विलंब लावायचा नाही. आणि मग भगवान शंकराने बोलत असताना पार्वतीला थोडस टोचून बोललेले आहे. अपमान करायचं म्हणजे टोचून बोलायला लागतं. त्याशिवाय कसं अपमान होणार? उदीव काढल्याशिवाय एखादी कसं होणार? आणि मग भगवान शंकर पार्वतीला टोचून बोललेले काय म्हणजे तू काळी दिसते. म्हणजे कशी दिसते? काळी दिसते. म्हणजे किती वर्ष झाली लग्नाला, काय आपण किती वर्ष सहवासात आहे आणि तुम्ही आज मला काळी म्हणताय? ह्याच्या आधी काय मुली होती का? जशी होती तशीच होती. आज काळी कसं म्हणताय? नाही मिचळ बघितलं नव्हतं म्हटलं, आता मिचळ बघितल्यावर बाहेर झाले म्हणा तू काळी. स्त्रियांना कसं आहे बाकी सगळ्या गोष्टी चालतात पण आपल्या रूपाच्या बाबतीत केलेली अवहेलना स्त्रियांना चालत नाही. त्याच्यामुळे एखाद्या बापाची मुलगी नकटी असली, शेरभर मका जरी त्याच्या नागपुरीत बसत असल्या तरी बाकीच्या म्हणायचं नाही ही नकटी आहे, म्हणायचं नाही आमची मुलगी फार दिसते बघायला का. बाकीच्या माहित असते किती शेर मका बसते काय आहे सगळं माहित. त्यातून एखादा जर स्पष्ट बोलणारा एखादा जर असला तर तो म्हणतो जरा नक्की उपयोगी तुमची पटला घेतला नाही खूप चांगले म्हणतो असे बोलतात ते. आणि मग स्त्रियांना आपल्या बाबतीत असं रूपाच्या बाबतीत कोणीतरी हिनवले त्यात बाकीचं कोणी हिनवलेली ती गोष्ट वेगळी असते. आणि पतीनं ज्या वेळेला असं टोचून बोलले जाते त्यावेळेला आपला तिरस्कार केला अशी भावना पत्नीच्या ठिकाणी निर्माण होते. आणि मग तीच अवस्था पार्वतीची झालेली आहे. फार मोठी गोष्ट नाही पण तिनं मनाला लावून घेतले, आपला तिरस्कार केला. आणि पुन्हा कसं असते माहित आहे का? वांग्याचं भूत करायचं लय मोठं कार्य त्यांच्याकडे असतं. वांग्याचं भूत नाही माहित तुम्हाला, मन आहे ते वांग्याचं भूत करायचं म्हणजे अगदी राईचा पर्वत करायचा. म्हणजे आता ते अनेक 100-1,00,000 विचार करत जातात. मला कळे म्हणतोय, मग पोरी बघितली का, तिच्या लगीन करायचं म्हणतोय का,
कुठे ह्याला काय डोक्यात घातलंय का? हजार प्रश्न ते आपल्याला, हजार एक नाही. असं का म्हटलं? अनंत असतात विचार. सामान्य स्त्रियांचे इतके विचार असतात तिथं, तर आपल्या ते काय मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी आणि मोठ्या बाताही मोठ्या असतात, गोष्टी मोठ्या असतात. आणि बघ पार्वती विचार करू लागले, आपला भगवान शंकराने तिरस्कार केला. आता आपलं कसं असतंय, आपण काही बोलतो, घरामध्ये बोलतो, बाहेर जगतामध्ये बोलतो, त्याचा अर्थ काय माहित नसतोय, बोलत राहतो नुसतं. आणि मग तसा बोलणं देव लोकांचं नसतं. आपल्यातून त्याच्यात हा फरक आहे. आपण भाकरी खातोय म्हणून कापड घालतोय म्हणून माणसं म्हणायचं, नाही तर काय मनुष्यत्वाचे फारसे गुण आपल्या ठिकाणी नसतातच. हा भाग वेगळा आहे. जो शब्द तोंडातून निघतो त्या प्रत्येक शब्दावर ते विचार करतात, या शब्दाचा अर्थ काय. मग कोण दुसऱ्याने आपल्याला बोललेला असू दे, त्याला अर्थ काय. चिंतन करतात प्रत्येक शब्दाचं. मोकळं बोलत नसतात, चिंतन करतात प्रत्येक शब्दाचं. आणि मग पार्वती चिंतन करू लागलेले. आपल्याला काळी म्हणजे काळीचा पोरीचा काही विषय नाही, पण आपला तिरस्कार केलेला आहे. आणि तिरस्कार झाल्यानंतर आपण देह ठेवायचा नसतो, देह त्याग करायचा असतो. आता कसं करणार सांगा. नाही बारके बारके गोष्टीतनं मोठ्या घटना घडलेली, मोठ्या घटना. एक दारू होतं, सारखं दारू प्यायचं. आणि ते काय दारुड्याचं काय अंत नसतो, ते किती पेते, किती दिवस पेते, का बोर्स तर पेते, का मेजर रुपये बाटली त्याला तिसऱ्या ठेवा लागते. त्याचं काय गुमान नसतं, त्याचा मोजमामूस करता येत नाही. सुटला ते सुटला एखादा, नाही तर जो राहिला शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यात, तर त्याचं काय गणता सांगता येत. आणि मग ते खूप दारू प्यायचा. बायको कंटाळून गेली सांगून, बाकीचे सगळे सांगून थकले. आणि मग एके दिवशी तो असं पिऊन आल्यानंतर वाटत झालं, आणि मी तुम्हाला सगळं सारखं सांगत बसते मी, तर तुम्ही ऐकायला तयार नाही. कित्येक वेळा सांगितलं ऐकायला तयार नाही. माझा राहून काय उपयोग आहे. मग ते पेटवून घेणार, माझा राहून काय उपयोग आहे, मी ऐकत नाही. मग मी पेटवून घेणार, घ्यायचा म्हणला. ते काय म्हणलं, घ्यायचा, मला काय करायचं मला घ्यायचं म्हणलं का लगेच त्याला म्हटलं पेटवूनच घेतलं. आणि पेटल्यावर काय राहते का माणूस, त्यातच मृत्यू झाला. पेटल्यावर एकदा काय ते काय आवडते. म्हणजे अगदी साध्या गोष्टीतून सुद्धा किती पराकोटीला माणूस पोचतोय, याची कित्येक उदाहरण आपल्या डोळ्या देखील घडली असतात. बाप लेकांची काही ठिकाणी भांडण, बाप लेकांची. आणि मग बाप लेकांचं भांडण झालं, बाप काय करत असतोय, पोरगा त्याच्यावरच काय करत असतो. दोघांच करू शकलं ते एकच असतं ना, त्यामुळे कोणी कोणाला दोष द्यायचा. बापानं पोराला वाईट म्हणा किंवा पोरानं बापाला वाईट म्हणा, तर झक मारल्यावर तुमचीच रक्ती एकमेकात येते, दुसऱ्यानं कशाला. दुसऱ्याला काय विषय आहे, आपलं आपल्या बोलून घ्या, कसं घ्यायचं. बापानं पोराचं घ्या ना, पोरानं बापाचं घ्या, कोणाचंही घ्या. जगाला काय सांगून किंवा त्याला उपयोग आहे. आणि मग बाप लेकाचं भांडण झालं, सारखी भांडणं त्यांची व्हायची. बाप लागला म्हणला, मी राहतच नाही, मी आज फास घ्या म्हणला, घ्या जा म्हणला. घ्या म्हणलं, 5 वाजता कासरा घेऊन गेला आणि फास घेतला. 5 वाजता फास घेऊन बोललं किती तर जमायचं. अशा इतक्या जलद गतीने शब्द घेतलेले, त्या कडूशीच्या कानावर कवा साधू संतांचा शब्द पडत नसतील का, काय बोल पडला नसेल का, काय ऐकला नसेल का. साधू संतांचा बोल काय ऐकला असता तर एक शब्द मुलांना वेळा वाकडा बोलला, तो फास गेला गेला.
नवऱ्यानं एक शब्द एखादं वाक्य असं टोचून बोलले म्हणून पेटवून घेतलं. त्याच्याऐवजी बोध आतापर्यंत आई बाबांनी केलाय, साधू संतांनी केलाय, ग्रंथात आहे, हे सगळं जर घेतलं असतं तर ही बुद्धी इतकी सामान्य राहिली असती का? म्हणजे कशासाठी परमार्थ करायचं हे लक्षात घ्या. देव ही संकल्पना लांब पुढे आहे, त्याला खूप जन्म लागतील, घ्यायला लागतील. एका जन्माचा ती गोष्ट नाही. तुम्ही आलाय तांबाखू गळत गळतो आम्हाला देव भेटल का ना, आम्हाला देव भेटेल का? लय लांबची प्रवास आहे, पुढचं लय लांबच आहे. जा बाजारात किलोमीटर तांबाखू खात बसा, काय मुलाला करणार आहे? तेवढी तांबाखू सुटली तर तुझं भाग्य म्हणायचं, तेवढी तांबाखू सुटली तरी तुझं ह्या जन्माचं भाग्य भद्रून चालू म्हणायचं. काय आहे देव संकल्पना ज्ञान गुंडाळून ठेवायचं होते. आणि म्हणून अत्यंत दुःख झालेलं आहे पार्वतीला. तिला अर्थ काढलेला आहे त्यातला की ज्या वेळेला आपला तिरस्कार होतो त्यावेळेला त्याग करायचा असतो. आणि मग त्याने सांगितलेलं आहे भगवान शंकरानं, म्हणजे आता पण मी एवढी होते म्हणजे तुम्ही काळी मला म्हटला नाही, आज काळी म्हटला. आणि मग इतक्या दिवसाचा सहवास आहे आपला, आज तुम्ही कसं काळी मला म्हणताय? रागाला गेल्यानंतर ते म्हणजे तुम्ही माझा तिरस्कार केलेला आहे तर मी त्या देहाचा त्याग करणार. देहाचा त्याग करणार म्हणल्यावर मात्र त्यांचे डोकं जरा शांत झाले. नीट विचार कराल का? तर ही स्त्रियांची गोष्ट अशी की ती बोलली केल्याशिवाय होत नाही. त्याच्याकडून लगेच जागेवर आले भगवान शंकर आणि त्यांनी सांगितलं येडी वेळ खायला म्हणजे मी थटर म्हणलो म्हणजे तुला थटर असते का ठरवायला तुम्ही नाही शकतो. काय उपाशी जरी महिनाभर दिली तर कसं फसवायचं काय करायचं चांगलं म्हणते. म्हणजे मी तुझी थटा केली आणि नवऱ्याने थटा केली रागाला जायची काय एवढं माराय कुठं जाते का नाही. मग सोडून ते विषय काय असते त्याला नवरा बायको होत असते म्हणजे तुझी चेष्टा केली थटा केली म्हणजे जरी थटा केली असली तरी म्हणजे विचार खूप वेगळे असतात. देवलोकातील स्त्रियांचे खूप वेगळे असतात. हे राग थट्टा ही गोष्ट बाजूला ठेवा, बाजूला ठेवायची राग आणि थट्टा. ठीक आहे, इतकी सामान्य स्त्री नव्हे पार्वती म्हणजे इतके लगेच राग मानायला किंवा इतक्या टोकाला जायला तिला सामान्य नाही स्त्री. उद्देश घेत असते. उद्देश काय? उद्देश आपल्या पतीला काय हवा. उद्देश काय? पतीला काय हवा. पतीची कामना काय? पतीला काय हवा. तर पतीला काय वाटलंय? मी काळे, बरोबर. नाराजी कशामुळे? काळे. ठीक आहे म्हणजे आता मी तपश्चर्या करून गोरी होणार. काय झालं? काय गोरी होत नाही. मी अशी तप साधना करणार मी गोरी होऊच येणार काय. त्यामुळे तात्काळ मी आता तपश्चर्याला जाणार. आणि आता तपश्चर्या करायची. कोणाची तपश्चर्या करायची? आता पार्वती तपश्चर्या करणार आहे. आरोप कोणी घेतलाय? भगवान शंकरांचा. आता भगवान शंकराची तपश्चर्या करेल का? ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायला लागणार आता. आणि म्हणजे मी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करते आणि त्यांच्याकडून वर मागून मी मला कलर बदलून घेते म्हणजे गोरी होऊन येते. त्यांनी सांगितलं तो ब्रह्मदेवाची तपश्चर्या करणार. आता मी ब्रह्माला निर्माण केली, तू त्याची तपश्चर्या करणार. हे दुखणं त्यांचं नाही असं समजू नका. इथपर्यंत सुद्धा आहे.
भगवान श्रीकृष्ण त्यांचा जन्म ज्यावेळी झाला म्हणजे लहान होते त्यावेळी यशोदा माता हे सतत खोड्या करायचे भगवान श्रीकृष्ण, त्यामुळे वैतागून गेली होती. आणि मग वैतागून गेल्यानंतर ते पण गेली ज्योतिष बुवाकडं. म्हणजे आमची पोरं लई खोड्या करते आणि बायांना ही बघण्याची खूप हौस असते. कोणी ती आळ्याला येऊगी, कोण ते कुडकुडवाला येऊगी, कोण भविष्य सांगणार येऊगी. आमचं काय त्याची सांग, तुमच्यासारखे अशी पुण्यवान कुणीही नाही. म्हणजे गावात जेवढं पाणी सुद्धा भेटले नसते. फार चांगली हो आईसा ऍक्च्युली फार चांगली, खूप चांगलं तुमच्या मुलाचं खूप चांगलं होणार आहे. बघा मी पुढच्या वर्षी येईपर्यंत तुमचं सगळं असं भरभराटी चाललं 200 रात्री करणारा कारण त्याला तेवढ्या क्षणापुरतं मोठं म्हणून त्याला खुश करायचं असतं. आणि मग चांगलं मोठं दान द्यावं लागतं. बारक्या भागाला चालत नाही. अन्नधान्य वजन कुठे घ्यायचं, पैसे ते द्या. अशा कुठे यशोदा माता ज्योतिष बुवाकडे गेली, त्यांनी माझं पोरगं लय खोड्या करत काय तर सांगा म्हणले काय. आता तिथं गेल्यावर कसं ते ठोकताळ असते, ठोकताळ. कोणाकडे भविष्य बघायला गेला नसतं तर कोणाकडे भविष्य बघायला असतं, ठोकताळ असते. काय आता जर माझं पोरगं लय खोड्या करत, ठीक आहे गणपतीचं व्रत करा, मोदक वगैरे करा, नैवेद्य दाखवा, उपासना करा. होय व्यवस्थित तुमच्या मुला अगदी व्यवस्थित. चतुर्थी करा, छान. आणि मग सांगितल्याप्रमाणे ती करायला सुरुवात करणार. चतुर्थीचा उपवास केला यशोदा मातेनं, मोदक वगैरे सगळे तयार केले, नैवेद्य दाखवला. पलिका आपल्या पोराचं व्यवस्थित होते मग ठेवला आणि नैवेद्य ठेवला. बाहेर इकडे तिकडे काय करते तो भगवान श्रीकृष्णाने पाहिलं आणि सगळे मोदक खाऊन टाकले. गणपतीला ठेवलेलं एकही मोदक ठेवलं खाऊन टाकलं सगळे. इकडे तिकडे काय झाल्यानंतर पुन्हा हात आली यशोदा माता बघते, आपण गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक ठेवले पुढे आहे. एक मोदक शिल्लक शेवटचा ते खात होता तोंडाला धरलेला देत भगवान श्रीकृष्णाने. मोदक कुठे आलो मला काय माहित नाही. म्हणजे चोर तूच दिसतोय म्हणजे तुझ्या तोंडात अजून मोदक दिसतो. मी देवाला ठेवला म्हणजे तुला खायचं होता. तिची भावना काय, देवाला मोदक घालून संतुष्ट करायला तुला नीट कर आणि तू मोदक खायला लागला. आणि मग बरोबर नाही म्हणला, नाही म्हणला, मी नाही खाल्ला. तोंड उघड होती, तुझ्या तोंडात दिसते. तोंड उघडल्यानंतर सगळी अनंत ब्रह्मांड ते विचार करा, ज्यांच्या मुखात अनंत ब्रह्मांड आहे त्यांचं भविष्य बघायला ती ज्योतिष बुवाकडे गेलं. म्हणजे कसं करा, हे जवळच्या नात्यामध्ये ह्या गोष्टी राहत असतात आणि तो उपक्रम चालूच असतो. सूर्यकांतांकडे सुद्धा 8-10 दिवसाला येतात ते मागणार बसलेलं असतं गाडीवर. तर मातोश्री या सगळं आम्ही सांगतो तुम्हाला घे थांबाव का नाही. त्याला पण बोलवा मला पण बोलवा. बाबा काय 500 रुपये जा पाहिजे रुपये द्यायचं बाबा माझ्याकडे काही घेऊ नको. हे तुला मी काय दान द्यायला म्हणत नाही. आम्ही ते राखी पोटात ठेवलेलं नाही. काय दान करायचं करा, पैसा दान करा, धान्य द्या दान करा. त्यामध्ये काय झालं ते आग्रह नाही तेव्हा आपण बाबा त्याला हे म्हणण्यावर तुम्हाला बाबा म्हणते ठीक आहे. आता लय आग्रह केलं जाणं भाग पडते का नाही. ठीक आहे. मग त्या बनेदार काय कपडे घातलेले त्या बाहेर खुर्चीवर बसले बनेदार. मग त्याला एकच मी म्हणतो मागच्या 10-12 दिवसाचा किस्सा आहे सप्ते ते म्हणलं काय सगळं सांगतो म्हणा तुमचं हे काय सांगतो तर म्हणलं काय हरकत नाही ऐकायलाच बसलो. तर म्हणलं
ह्या जन्मातलं सगळीच सांगते ती मला म्हणतं. मलाही माहित आहे ह्या जन्मातलं सगळं. मागचं काय माझ्या जन्मात जसं असलं तर ते सांगतो. मागच्या जन्मातलं तुला काय जर कळत असलं तर ते मी भविष्य ऐकायला तयार आहे. आम्हाला मागचं जरा कुठलं सात जन्माला आम्हाला कळतंय, मागचं कळतंय, छोटा सांगायला मला तुझं तो घेत जाईल म्हणतो म्हणजे काय. आणि सांगायचं तर माझं मागच्या जन्मातलं सांग. ह्या जन्मात माझ्या डोळ्यात पण व्हायची ते काय सांगायची गरज आहे का. ज्या चांगले केले वाईट केले, कोणाला कसा गडा घालायची माझ्या घातल्यात आहे. ज्याला गडा घातला तिने काय बोललेलं नाही, गपचूप सुसून बसलाय. ज्याला फसवायचं त्याला मी फसवून दिलंय, तू अजून नवीन मला काय सांगणार. मागचं सांगतो त्याला काय सांगायचं, मागचं आम्हाला कळत नाही. काय म्हणता आम्हाला सगळं कळतंय, तुला काहीच कळत नाही. मग तू कशाला गोष्ट सांगतो. आपलं हा चहा पाणी घेत जा म्हणलं, तू सांगशील म्हणून मी येऊन बसतो म्हणजे. अशा गोष्टी असतात. एकदाच 8वीला असताना पंढरपूर शाळेला शिकायला खोली मध्ये 5-6 जणांनी विद्यार्थी राहत होतो. भाड्याने खोली करून विठ्ठल मंदिरापाशीच आमची खोली होती. आणि मुलांना छान तुम्ही सगळे असे फिरायला गेल्यानंतर रोडने ते ज्योतिष बघणारा माणूस बसलेला. पोर सगळे म्हणजे एक 5-6 जण जवळ गाडा मांडला. ते भविष्य बघायला नाही, भविष्य बघायला नाही म्हणजे चला आपले बघू. मी काय ऐकण्यात होत नाही. बाकी बघितलं किती विचाराने टाकला 40 वर्षापूर्वीच्या गोष्टी काय, 40 वर्षाचा काळ, त्यावेळच्या गोष्टी म्हणजे 80 सालाच्या गोष्टी काय. 4 टाकायचं भविष्य सांगायचं. आणि तो पण सांगला. त्या काळातले भविष्य सांगणारे अचूक होते. म्हणजे त्याला ज्ञान होतं, त्या भविष्याचं ज्ञान होतं. कारण त्याची सेवा बी चांगली असायची. पूर्वी लेकराच्या 5-50 वर्षापूर्वीची जी काळ होता त्या ज्योतिष सांगितल्याची सेवा बी होती. त्यामुळे त्या गोष्टी त्यांना कळत पण होत्या. आणि मग बाकी बघितलं तर मला म्हणजे तुमचंही बघा आणि मला काय करायचं राहू. आणि सगळ्यांनी बघितलं तुझंही भविष्य बघ म्हणजे. मी तर काय केलं ठीक आहे म्हणजे पहिल्यांदा काय 4 आणि 8 आणि तिथं ठेवायचं आणि मग भविष्य बघायचं. ठेवलं माझं काय असेल ते पैसे तिथं ठेवलं. आणि ते काय हस्तरेषा बघून सांगत होतं. असं बघावं सांगत नव्हतं. हात दाखवायचा आणि हस्तरेषा बघून सांगायचं काय आहे ते भविष्य. मला म्हणलं दाखव म्हणलं तुझा हात. दाखवलं असं हात बघितल्यानंतर त्यानं सांगितलं आता मला हात दाखवलाय ते दाखवलाय ह्याच्यामुळे कोणालाही तो हात दाखवू नकोस. त्याने सांगितलं 8वीत असताना सांगितलं. आणि म्हणजे मी तुझं भविष्य काय सांगणार बाबा म्हणजे तुलाच सगळ्या जगाचं भविष्य करते, मी तुझं भविष्य काय सांगणार. आणि तिथून पुढे तू कधी भविष्य बघू नको आणि तू कोणाला विचारू नको भविष्य. त्यावेळेला 8वीला असताना सल्ला दिला. त्याच्यानंतर काय कोणाला बघायला नाही, मी कधी बघितले बी नाही. म्हणजे गोष्टी अशा असतात. म्हणून सगळ्या गोष्टी कशा आहेत आपल्या इच्छेप्रमाणे घडतात असं नाही. तिथं नाराज झालेले पार्वती आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो म्हणून त्या ठिकाणी तप साधनेला जाण्यासाठी आज्ञा मागायला लागली भगवंताची. आणि भगवान शंकर म्हणताय तू ज्यांची आराधना करायला चालली त्या प्रमाणे मी निर्माण केलं. आणि मग तपश्चर्येपाशी काय म्हणला, मग मला काय तुला गोर करता येत नाही. तर तपच करून गोर पाहिजे अशी काय गोष्ट आहे का. मला काय तुला गोर करता येत नाही. भगवान राहुली म्हणतात तुला सुद्धा एवढी शक्ती आहे, तुला सुद्धा गोर होता येते. मला तुला इच्छा व्यक्त करूच का अवकाश आहे. तुला स्वतःला सुद्धा गोर होता येते. मला बी करता येते तुला गोर, तुला बी स्वतःला गोर होता येते. मग तपश्चर्या करायची काय करायचं नाही. तुमच्या कुठे मला गोर पाहिजे नाही आणि माझं मी होणार नाही. माझं तपश्चर्या एकदा खेकाळ असते एकदा टाकोऱ्यात घेतलं शेगावरून खाली आपल्याशी ते दमच करणार. जाणार म्हणजे जाणार तपश्चर्या जाणार. आता काय इलाज नाही. आणि ब्रह्मदेवांनी सांगितलंच होतं
प्रत्येक कार्य घडणार आहे काय त्यातून जा म्हणजे काय हरकत नाही, तुझी इच्छा आहे तर तपश्चर्याला जा. आता कुठं जायचं तपश्चर्याला? तर पूर्वी ज्या ठिकाणी तपश्चर्या केलेली होती पार्वतीनं, हिमालयाच्या पोटी जन्म घेतल्यानंतरची तपश्चर्या केलेली होती, त्याच पर्वताच्या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी पार्वती गेलेली आहे. तपश्चर्या करायला जायच्या अगोदर आई वडिलांना भेटली, आई वडिलांना भेटली आणि त्यांना सांगितलं मी अशी तपश्चर्या करायसाठी आलेली आहे. आणि असं घडलंय याच्यासाठी मी तपश्चर्या करण्यासाठी आलेली. ते म्हणले आमच्या पूर्वीला मागचा काळ काही संपला नाही, देव बघून दिला पण आमच्या पूर्वीच्याकडे मागचा काळ संपला नाही. असं होत असत, अनेक वेळा होत असत. त्याला वाटणार नाही वडिलांना ते आता देव आहे टीव्ही हा भाग आता तिथं आहे काय नाही, प्रापंचिक दृष्टीने बघणार ना, ते नात्याबद्दल बघणार. देवाला आपली मुलगी दिली तरी सुद्धा आमच्या पूर्वीच्या काळ मागचा काय काळ हटला नाही. आणि आपल्या मठानंतर काय किती बोल असून गेलं नाही तिला, आमचा काळ काय हटला नाही, तुझा काळ आमच्यावर बसून म्हणून तुला पेटावला जावं जायचं. अनेकांचा काळ आम्ही आमच्याकडे करून घेतला, अजून तुझा काळ कशाला आमच्याकडे करू? मग पुढचा बवा सक्षम आहे ना, त्याच्या टपोरीवर ठेव. तुझं वजन वागवायला कोण तयार असेल त्याच्या टपोरीवर ठेव, काय करता आपल्याला. आणि मग तपश्चर्याला गेलेली आहे, आईवडिलांची भेट घेतलेली आहे आणि तपश्चर्या सुरू झालेली आहे. नमः शिवाय ओम शिवाय. तपश्चर्या करताना सुद्धा तिला असं वाटतंय तपश्चर्या ब्रह्मदेवाची करते मी, पण ब्रह्मदेवाच्या रूपात येऊन हेच माझं हे पोट बघा. तो हेरी गोष्ट असेल. तपश्चर्या करायला आलेली ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायची म्हणून, पण तपश्चर्या करताना ह्यानीच ब्रह्मदेवाचं रूप घेऊन येऊन माझी ही तपश्चर्या संपन्न करा. तुका म्हणे येते सगळे लागते जातीचे हिरे गव्हाणाची नव्हे. बघा धागा सुटलेला का, हे अलौकिक तत्व देव लोकांच्या देवींच असते. ध्यानात घ्या, धागा तुझे देतील का? आपला धागा धागेनेच बांधलेले असतात ना हात. अक्षदा पडल्यावरची तुम्ही दोर गुंडाळताय ते काय धागे आहेत ना, हे धागा सुटला नाही पाहिजे, धागा तुटला नाही पाहिजे. एवढी वैतागून गेली तरी धागा तुटला का? धागा तुटून देत नसते. ते जातीवंत असते, तत्व सोडत नसते, मरते पण तत्व सोडत नसते. मरण आलं तर चालेल पण तत्व सोडत नसते. आणि मग तपश्चर्या करताना सुद्धा अशी भावना आहे तिची की ह्यानेच यावं ब्रह्मदेवाच्या रूपात, काय सांगायचं सांगावं. आणि मग ही तपश्चर्या तिची संपन्न झालेली आहे. आणि तपश्चर्या संपन्न झाल्यानंतर चालू असतानाच तपश्चर्या
ब्रह्मदेवानी जो शुंभ आणि निशुंभांना वर दिलेला होता, आपण मगाच पाहिलं की सगळे वर त्या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात आलेले होते, पण कोणाच्या हातून मृत्यू येईल हेही सांगितलेलं होतं. आणि ब्रह्मदेवाने शुंभ आणि निशुंभांना त्यांचा वध कसं होईल हे सांगितलेलं होतं. तर पार्वतीची जी कन्या असेल, पार्वतीपासून तयार झालेली कन्या असेल, त्या कन्येच्या हातून तुझा वध होईल अशा पद्धतीनं ते सुतवाच केलेलं होतं, तो वर दिलेला होता. आणि मग त्यांनी जो हैदोस घातला आणि सगळा त्रास द्यायला चालू केल्यानंतर सगळे देवलोक ते भगवान शंकराकडे गेलेले होते. आणि भगवान शंकराकडे गेल्यानंतर तिथं त्यांना लक्षात आलं की जिच्यापासून कन्या निर्माण होणार आहे आणि त्या कन्येपासून शुंभ आणि निशुंभाचा वध होणार आहे, पार्वती माताच हित नाही. आता कन्या कशी तयार होणार? आणि मग तीच तपश्चर्याला गेलेली. त्यामध्ये ज्यांच्याकडे आपलं काम आहे म्हणजे तीच व्यक्ती हित नाही, आता काय करायचं? मग महाराज कुठे असू दे, जो माणूस महाराजांना भेटायला आलेला आहे वाटावं नाही, मग पटपट आम्ही पटपट पुढे चाललेला असला आम्ही पुढे येतो की कुठं असे तिथे येतो की. तसं आता ह्या ब्रह्मदेवी सगळे देव लोक आहेत, काम कोणाकडे पार्वतीमध्ये. आता भगवान शंकराकडे काय करायचं? मग मोकळ्या का पाहून जायचं, काय करायचं? मग जे कामाची म्हणजे त्याचे गाठ घेऊन गेल्याशिवाय काय करायचं? म्हणजे तर तपस्या त्या करत नसते हिमालयामध्ये. त्या ठिकाणी ब्रह्मदेव आणि सगळे देवलोक त्या ठिकाणी आलेले आणि पार्वती मातेला दर्शन दिलेले ब्रह्मदेवाने. आणि मग त्याने आपला हेतू सगळा सांगितलेला आहे की तुम्हाला तपश्चर्याची काय गरज आहे, तुम्ही कशासाठी इथं तपश्चर्या करण्यासाठी आलेला आहे. आणि मग सगळ्या गोष्टी ते कथन केलेले पार्वती मातेनं. आणि मग पार्वती माता ब्रह्मदेवाना त्या ठिकाणी सगळं कथन सांगते, जे काय घडले ते सगळ्या गोष्टी सांगते. आणि ब्रह्मदेवालाही वाटतंय ते म्हणजे तुम्ही मला सांगण्यापेक्षा ते कुठं काम तुमचं सोपं होतं, तुम्हाला मला कसं काय सांगायला लागलं? आम्ही त्याच्याकडे जातो, तुम्ही आम्हाला सांगताय. तर तुम्ही भगवान शंकरांना सांगितलं असतं तिथले तिथे काम होत होतं. ते म्हणजे तसं नाही, मला तप साधना करूनच हे कार्य पूर्ण करायचं होतं. आणि म्हणून मी तुमची तपश्चर्या करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहे. आणि मग ब्रह्मदेवांनी सांगितलं, हे सांगत असताना पार्वती मातेनं नातं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते म्हणजे ना, माझी तपश्चर्या तू का करायला लागलीस? काय गरज होती तुला माझी तपश्चर्या करण्याची? त्याने एवढे मोठे देव असताना माझी तपश्चर्या करण्याची काय गरज? तेव्हा तिने सांगितलं की तुमचं माझं सुद्धा नातं आहे. म्हणजे नातं आहे, दोन प्रकारात नातं आहे. किती प्रकारानं? दोन प्रकारानं नातं आहे. भगवान शंकरापासूनच ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. त्यांच्या डाव्या अंगातूनच ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे. म्हणजे भगवान शंकराचा तुम्ही मुलगा म्हटल्यानंतर आमचा मुलगा झाला, तुम्ही आमचा पुत्र झाला. भगवान शंकराच्या डाव्या अंगापासून ब्रह्मदेव निर्माण झालेले, तुम्ही आमचा मुलगा आहे, पुत्र आहात. हे एक नातं झालं, मुलाचं नातं झालं. तुमचं माझं कशाचं नातं झालं? मायलेकाचं नातं झालं. मुलगा आहे तुम्ही. दुसरं नातं तिथं सांगितलं, रुद्रापासून तुमच्या मस्तकापासून रुद्र तयार झालेले आहे. रुद्र म्हणजे भगवान शंकर. तुमच्या मस्तकापासून रुद्र तयार झालेले आहे. मग त्यांची मी पत्नी, रुद्राची मी पत्नी, तुम्ही माझी सासरी. तुम्ही कोण झाला माझी? नाही ना, लक्षात नाही आलं का? नाही. ब्रह्मदेवाच्या मस्तकातून रुद्राची निर्मिती झालेली आहे.
रुद्र म्हणजे भगवान शंकर. आता त्याच्यापासून जर ही भगवान रुद्र पण त्यांचा मुलगा झाला ना, ब्रह्मदेवाचा मुलगा झाला. मग तुमच्या मुलाची भक्ती म्हणजे मी करू विसरून झाली, मी तुम्ही माझं कोण झाला. अजून तुम्हाला नातेकडे नाही म्हणजे प्रपंच करायचं काय, किती मोठं शास्त्र घातली आणि ते कुठून तिकडे गेलं ते कुठून इकडं आलं नाव घेताना किती मोठी शास्त्र घातली. हे दोन्ही नाते त्यांनी सांगितले, तुम्ही माझे सासरे पण आहात आणि पुत्र पण आहात, दोन्ही नातं तुमचं माझं आहे आणि म्हणून करता हे तुमची तपश्चर्या, तुम्ही यातून मार्ग काढता म्हणून तपश्चर्या केली. आणि ठीक आहे म्हणजे पण काय गरज नव्हती, तुम्हाला स्वतःला सुद्धा ती करता येणार असतं आणि आमच्यासारख्या कशात तुम्ही म्हणजे जगन्माता आहे, सगळे विश्वाची जगणी आहे, तुझ्यापासून आमच्या सगळ्यांची निर्मिती झालेली आहे. आणि मग आम्हाला तू कशाला लाजवते म्हणजे सगळं कार्य तुझ्या हातून संपन्न होते. आणि मग त्यांचा जो उद्देश होता तो सांगितला ब्रह्मदेवाने, आम्ही ज्या उद्देशाने आलो म्हणजे हे तुमचं काय काय म्हणजे छोटं आहे म्हणजे तुमचं बागांना नवरा बायको ह्यात काय म्हणजे लय मोठी गोष्ट नाही, पण आमचं काम तुम्ही करावं लागतं. आता तिच्या कामाने ह्याला काय घेतलं की म्हणजे आमचं नको ना सोडवा, तुमचं काम बघा तुमचं तुम्ही काय केलं. मग खूप आणि निशुंभ हे खूप मोठा त्रास द्यायला त्या ठिकाणी चालू केलेले आहे. आणि मग त्यांचा वध कसा होणार आहे तर मी त्यांना वर दिलेला आहे की तुमच्या कुठे जे तुमच्यापासून जे कन्या निर्माण होईल त्याचा वध होणार आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही एका कन्येची निर्मिती करायला लागते, एका मुलीची निर्मिती करायला लागते असं सांगितल्यानंतर मग आता वेळ आलेली ती घटना तशी असते की त्या टायमाला ती बरोबर वेळ आलेली असते. आणि मग त्यावेळेला ज्या स्वरूपावरून भगवान शंकरांनी पार्वतीची अवहेलना केली तू काळे म्हटले. आता काळे म्हणजे काय असते, कातड काळ बरोबर, अंतकरण तर काळ नाही, बुद्धी तर काळी नाही, काय फक्त कातड त्वचा काळी, काय त्वचा काळी. मग ज्या त्वचेला काळ त्याने संबोधले मी त्यांनी तिरस्कार कशाचा केला, त्वचेचा. ही सगळी साल काढून टाकायची, पाक काढायची साल, जी त्वचा आहे काळी त्वचा आहे म्हणजे सगळी त्वचेवरती पाक काढून टाकायची आणि तिने पूर्ण त्वचा काढली. आपण कसं ते डाळीबाई साल सोडून काढतो ना, तसं पूर्ण साल पूर्ण त्वचा अशी सोडून काढली बाजूला, त्वचा पूर्ण कातड काढलं बाजूला आणि त्या कातड्यापासून त्या त्वचेपासून आणि तिच्या स्वतःच्या तेजापासून एक कन्या त्या ठिकाणी निर्माण झाली. कन्येचा जन्म झाला, कन्या उत्पन्न झाली त्या ठिकाणी त्या त्वचेपासून. आणि ही जी कन्या आहे ही कन्या अत्यंतिक शक्तिमान अशा प्रकारची ही कन्या आहे. तिला अष्टभुजे आहे, 8 भुजे अष्टभुजे आहे आणि अत्यंत काळ्या रंगाची, आता त्वचाच काळी होते ना त्यामुळं ते काळ्या रंगाची ही देवी निर्माण झाली. आणि तिला कौशिकी असं नाव संबोधण्यात आलं. त्याचप्रमाणे तिला वैष्णवी असे म्हणतात, ते पण नाव आहे तिचं. अशा पद्धतीनं त्वचेपासून स्वतः पार्वती मातेनं एक कन्या तयार केली आणि तिला अत्यंतिक शक्ती प्रदान केली, खूप मोठी शक्ती या देवीला प्रदान केली. आणि त्या ठिकाणी तिला आदेश देण्यात आलेला आहे. काय आदेश दिलेला आहे की ही तुझी निर्मिती कशासाठी आहे तर शुंभ आणि निशुंभ यांचा वध करण्यासाठी तुझी निर्मिती केलेली आहे. त्यामुळे तू तात्काळ जा आणि त्या ठिकाणी त्यांचा वध कर आणि जगताला सुखी करण्याचा प्रयत्न कर. अशा पद्धतीनं आदेश दिल्यानंतर अत्यंतिक शक्ती प्रदान केली आणि तिला बसायला सुद्धा वाहन वाघाचं वाहन आहे.
वाघाचं वाहन आहे त्या वैष्णवीला बसायला. आणि वाघावर बसून अत्यंत शक्तिमान असलेली ही, तिचा वर्ण कृष्ण वर्ण आहे, कृष्ण वर्णाची ही असलेली देवी वाघावर बसून त्या ठिकाणी शुंभ आणि निशुंभ यांचा वध करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली आहे. घनघोर असं त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे आणि त्या दैत्यांचा देवीच्या हातून त्या ठिकाणी वध झालेला आहे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवी निर्माण केलेली होती कौशिकी, याला वैष्णवी असे म्हणतात. बाकीच्या देवींचा पूजेचा विधी वेगळा आणि ह्या देवीचा पूजेचा विधी वेगळा आहे. यांचं नैवेद्य वेगळं आहे. त्यांना नैवेद्य मांस, मासे आणि दारू मद्य असा नैवेद्य त्यांचा. कारण ही अयोनिसंभव अशी ही जन्माला आलेली देवी अयोनिसंभव आहे. पुरुषांचा स्पर्श, पुरुष स्पर्श न होता जन्म झालेली ही देवी आहे. त्यामुळं हिचा आहार वेगळा आहे. ह्या सगळ्या पूजेचा विधी हा वेगळा आहे. आपण कशाने त्या पूजेच्या बाबतीत पडायचं? आपले देव बरोबर बाकीचे. आणि अत्यंत बलवान अशी शक्तिमान देवी आहे. आणि ही देवी सुद्धा भक्तांचं रक्षण करत आज ताब्यात उभी आहे. तिचं कार्य सुद्धा वेगळं नाही, वेगळं नाही. त्याचं कार्य सुद्धा वेगळं नाही. भक्तांचं रक्षण करण्यासाठी ती आधी धावून येते. आणि मग ही तपश्चर्या या ठिकाणी सुरू असताना कन्या निर्माण झाली. तिला ते काय सांगितलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी
पार्वती माता ही तप साधना करत असताना त्यावेळेलाच तपश्चर्या सुरू असताना सुरुवातीला ज्यावेळी पार्वती माता गेलेली होती त्या ठिकाणी तप साधना करण्यासाठी पहिल्यांदाच त्या ठिकाणी वाघ आलेला होता. त्या वाघाला अत्यंत भूक लागलेली होती आणि नेमकं आपल्याला आता शिकार सापडली म्हणून तो वाघ आलेला होता. आणि वाघ येऊन त्या ठिकाणी थांबला. ज्या ठिकाणी तपश्चर्या चालू होती पार्वतीची त्या ठिकाणी तो येऊन उभा राहिलेला आहे समोर. वाघाला पाहिलेलं आहे पार्वती मातेनं आणि वाघाकडे ज्यावेळी दृष्टिक्षेप टाकला, ज्यावेळी नजर टाकली वाघावरती पार्वती मातेनं, तो कशासाठी आलेला होता? भूक लागली म्हणून आला होता. काय त्याला काय तिथं भजन म्हणायचं होतं का, त्याला काय बाकीचं काय विधी म्हणायचं होतं का? भूक लागली म्हणून आलेला होता. पार्वती मातेनं दृष्टिक्षेप टाकताच त्याला पाहता क्षणी चित्रातला वाघ कसा गपचिप उभा राहतो. चित्रातला वाघ काय करतो? तुम्ही सुद्धा मार्ग चित्रातल्या वाघास आणि तसा हा वाघ चित्रातल्या वाघासारखा गपचिप उभा राहिला बघत. म्हणजे काय झालं तर त्याच्या ठिकाणी जो क्रोध, वाघ शेणाच्या ठिकाणी अत्यंत क्रोध असतो, राग जास्त असतो आणि त्या क्रोधाच्या ह्याच्यात ते तुटून पडतात. हा क्रोध कशामुळे आलेला असतो? पूर्वजन्मात जे काही वाईट कर्म केलेले त्या कर्मामुळे तो क्रोध निर्माण झालेला असतो. तो गुण तसा आलेला असतो. दृष्टिक्षेप टाकताच हा वाघ शांत झाला. म्हणजे पूर्वकर्म जे होतं त्याचं दूषित होतं. पूर्वकर्म जे वाईट केलेलं होतं, काय वाईट केलेलं होतं कर्म, त्याच्या हातून अत्यंत वाईट कर्म घडलेलं होतं. पूर्वजन्माचा इतिहास ज्यावेळी पाहिला गेला त्यावेळेला त्यात अत्यंत वाईट कर्म गायीनं आणि ब्राह्मणानं त्यानं ठार करून खाल्लेलं होतं. म्हणजे गाय आणि ब्राह्मण ह्यानं त्यानं भक्ष्य केलेलं होतं. खूप त्रास दिलेला होता. असं खूप मोठं वाईट कर्म त्या पूर्वीच्या काळात त्याच्या हातून घडलेलं होतं. पण हे जे पापकर्म घडलेलं आहे ते पार्वती मातेनं दृष्टिक्षेप टाकता क्षणी त्याचं ते पाप संपलं आणि पाप संपल्यामुळेच तो शांत बसला. तुमचं थोडंफार सगळं काय असेल ते पाप धुतलेलं असेल म्हणूनच तुम्ही एवढा वेळ शांत बसला किंवा इथं पोहोचला किंवा सेवेमध्ये भगवंताच्या राहिला. जर आपलं काहीतरी थोडंफार पाप मागे संपलं नसतं, संपलं नसतं तर आपण सुद्धा ह्या कार्यात पोहोचू शकलो नसतो. आणि म्हणून तो वाघ शांतपणाने उभा राहिला. आणि मग पार्वतीला ते वाघाला पाहिल्यानंतर तो शांत झालेला आहे. त्याची भावना वेगळी वाघाची. तो भक्ष्य करण्यासाठी झालेला आहे, भक्षण करण्यासाठी झालेला आहे. वाघाची भावना वेगळी आहे. पण पार्वती मातेची भावना वेगळी आहे. ती म्हणते हा माझं रक्षण करण्यासाठी आलाय. किती वृत्तीमध्ये कसा बदल असतो विचार करा. किती बदल असतो वृत्तीमध्ये. तो इतक्या वाईट विचारानं आलेला आहे आणि इथं मात्र वाईट विचार कधीही येत नाही. त्याला वाटतं माझ्या रक्षणासाठी हा येऊन थांबलेला आहे. आता तो का रक्षणासाठी आलाय का? नाही. पण जैशी गंगाव आहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण तयार सगळं चांगलं दिसतं, त्याला वाईट दिसत नाही. आणि म्हणून तो सेवेसाठी आपल्या आलेला आहे, रक्षण करण्यासाठी आलेला आहे, माझी सेवा करण्यासाठी आलेला आहे असं त्याला वाटलं. आणि मग
त्या वाघाबद्दल तिला अत्यंत सहानुभूती निर्माण झाली की हा सेवकच आहे आपला आणि तो सेवेला दररोज यायला लागलेला आहे असं वाटलं. आणि ज्यावेळी तपश्चर्या पूर्ण झाली, तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर आपल्या बरोबर त्या वाघाला चिन्ह घेतलेलं आहे, वाघालाही घेतलेलं आहे. आणि भगवान शंकराजवळती आलेले, भगवान शंकरांना आनंद झालेला आहे. आता ज्यावेळी ते आलेले त्यावेळेला ती काळी राहिलेली नाही, आता गोरी होऊन आलेली. कारण काळ कातडं निघून गेलेले, काढून टाकलेले आहे तपसाधना झाल्यानंतर. ते तपश्चर्यानं आणि योगाग्नीनं ते काढून टाकलेले काळ कातडं आणि आता गोरी झालेले. आणि गोरी झाल्यामुळं तिचं नाव गौरी असं ठेवलं. गोरी झाल्यामुळं तिला गौरी म्हणायची. गौरवर्ण, गौरवर्ण म्हणजे गोरा, गोरा रंग. ते गौरवर्णाची म्हणून गौरी असं नाव तिला असं बोलण्यात येते. आणि आता एक गोरी होऊन आलेले, गौरवर्ण धारण करून आलेले. आणि आल्यानंतर आता भगवान शंकरांना आनंद वाटलेला आहे. आता काळी आहे का? नाही, आता गोरी झाली. आता काय भांडणाचा मुद्दा राहिलाय का? नाही. आणि मग त्यावेळेला दोघं चर्चा करत बसलेले. भगवान शंकर म्हणत आहेत तो एवढं करायची काही गरज नव्हती, जायची काही गरज नव्हती, एवढा राग मांडण्याची काही गरज नव्हती. आणि मग ही चर्चा सगळी सुरू असताना पार्वतीच्या लक्षात आलं आपल्या बरोबर वाघ आणलेला आहे. तेव्हा आपल्या सखीला तिनं सांगितलं वाघाला तेवढं घेऊन या म्हटले. आत म्हणून शंकर वाटलं हे अजून काय नवीन शेत घेऊन आले. गेली तपश्चर्याला घेऊन आली वाघ. आणि मग वाघाला आतमध्ये घेऊन आलेले सखी. बघा ते सेवक असलेल्या दाशी सुद्धा वाघाला तर भेटले का? लगे घेऊन या म्हणलं लगे वाघाला घेऊन आले. आपल्याकडे माणसाला जर पिंडू त्रास देत असेल आणि जर त्याला धरायचं पकडायचं म्हटलं घेऊन कुठं सोडायला तर एक 4 ते 5 माणसं आपत्ती तिथे मांजराच्या पिल्याला धरायला, मांजराला धरायला, मांजराला नाही पिल्याला धरायला का चौथं तो काय दरिद्र दिसते. इतकी शूर मंडळी आपल्या ठिकाणी निर्माण झाली, खूप मोठी शूर मंडळी. त्यांच्याकडे बल मोठा आहे, बुद्धी मोठी आहे, कार्य मोठं आहे, सगळं आहे. आणि संध्याकाळी तर बॅटरी घेतल्याशिवाय बाहेर येत सुद्धा नाही जाईल. खूप भीती वाटते हो, संध्याकाळी जायची खूप भीती वाटते. कोणाची भीती घेता तुम्ही? भेटा कोणाला तुम्ही? कशासाठी भेटा? जर आपण कोणाला काही वाईट केलेलं नसेल, आपण कोणाला काही त्रास दिलेला नसेल, भेटा कोणाला कोण वाईट तुमच्या वाईटाला कोण असणार? तुम्ही भेज गरज काय? भीती ठेवायच नाही, कुठलीच भीती ठेवायची. मला किती रातचं कुठेही जायला सांगा, कोणत्याही स्थळाला जायला सांगा, बॅटरी न घेता कोणत्याही ठिकाणी मला जायला सांगा, मी चालत त्या ठिकाणी जाणार. 10 कोसळा कुठे सांगा, तुम्ही कोणत्याही ठिकाणी सांगा, भीतीच नाही. मागे पुढे उभा आहे सांभाळीत, आली आघात निवारण. म्हणतोय कोण? आपणच. आणि भीतोय मी कोण? तुला एवढी भीती आहे, कशाने सेवा करतोस तू? तुझा विश्वास नाही का भगवंतावर? प्रल्हादाचे चरित्र तूच वाचली, तूच ऐकली, किती ठिकाणाहून मारण्याचा प्रयत्न केला हे तूच ऐकलं. डोंगरावरून ढकलला तरी गेला नाही, उकळते त्याला टाकला मेला नाही, हातीच्या पायाखाली तुडवला मेला नाही. किती प्रयत्न झाले, मेला का तो? नाही. त्याचं रक्षण कोण करत होता? भगवंत करत होता. तुमचं रक्षण का करत नाही? तुमचा त्याच्यावर विश्वास नाही धावून गेला. तुमचा काय द्रौपदीचा नव्हता, वस्त्रहरणाच्या वेळेला आपण बघितलं द्रौपदीचा सुद्धा नव्हता. एका हाताने हात मारायचे आणि मग ज्यावेळी दोन्ही हाताने तिनं पूर्णत्वानं भगवंताची प्रार्थना केली, पूर्णत्वानं, तेवढं भगवंत
धावणार. ते धाव येताना काय जेवते ताटावर उठून आले. गरुड त्यांचं वाहन आहे भगवंताचं. गरुडाला म्हणजे तात्काळच आपल्याला जायचं आहे. द्रौपदीचं वस्त्र आमचा गरुडावर बसले. इतका मोठा गरुडाचा वेग तो सुद्धा बरोबर माणसा जरा वेग आहे. शेवटी गरुडाचा वेग त्यांना आवडला नाही. उतर म्हणजे खाली त्या बळाका तुझ्यासारखे ऍक्टिव्हिटी गाव करू शकतो. उतर खाली म्हणजे उतरल्याने वायू वेग केली. वायू वेग इतके तत्पर असतात कोणासाठी? भक्तांसाठी. भक्ताला लय घरच महत्वाचं आहे का? माझं लय मोठं काम आहे. तुझं काम आणि तुला कुणी निर्माण केला हे का विसरलास तू? एखादा दिवस काढू शकत नाही, एखादा तास काढू शकत नाही, एखादा अक्षर भगवंताचे काढू शकत नाही. तू कशासाठी आलाय जन्माला आणि कशासाठी जगतोय? जा बाबा लवकर जा. काय करणार जन्माला येऊन तू आणि काय घेतलं तू आतापर्यंत? आणि म्हणून वाघाला त्या ठिकाणी सखीने हात आणलेली सेविकाने वाघ हात दिलेला आहे भगवान शंकराजवळ. त्याला पाहिलेलं आहे वाघाला. आणि वाघाला पाहिल्यानंतर ते म्हणजे हा माझ्या सेवेसाठी रोज होता, म्हणजे माझं रक्षण करायचा. आणि म्हणून मला ह्याच्याबद्दल जास्त दया वाटली. म्हणून मी त्याला सगळे त्याचं जनबोध सोडून म्हटली की आपल्या बरोबर आलाय म्हटली की. आता त्याचं काय जनबोध नाही का? तुम्ही 4 दिवस इथं आला तर काय चाललंय घरी? काय केलं सगळी? बाकर खाल्ली का? मोटर चालू केली का? मी आम्ही खाल्ले बापर. कुटुंबांना तपश्चर्येला गेला, वनवासाला गेला. काय तू केला? अरे प्राण्याने कळते ती माणसाला कळून. प्राण्यात वाघ सेवा करायसाठी आला पार्वतीवर. सगळं जनपद सोडून त्याचं पाय पावलं सगळं सोडून, त्याचं पूर्ण गोंध सोडून तो आलेला आहे. त्याला त्याच्या गोत्रात राहावं वाटत नाही. तुम्हाला तुमच्या घरात दुसऱ्या घरात राहावं म्हटलं तर तुम्ही राहाल का? तो सगळं सोडून आलाय सेवा करण्यासाठी. आला प्राणी असून त्याला सेवा करू वाटतंय. तुम्ही देवाचा अंश होऊन सुद्धा भूतासारखं वाटत. इतका फरक आहे आपल्याला. आणि म्हणून नाईलाजाने ह्या गोष्टी बोलावं लागते. नाईलाजाने जे जनावरांना कळतं ते माणसाला कळून इतका सेवाभाव त्या वाघाच्या मनात आहे. तो शांतपणाने येऊन उभा राहिलेला आहे. आणि मग पार्वती मातेने त्याच्या पुढचं सांगितलेलं आहे भगवान शंकरानं. ते म्हणले ह्यांनी माझी खूप सेवा केलेली, एक सुद्धा वाघ शेवटीकडे माझ्याकडे येऊ दिलेलं नाही. सगळ्यांचं त्याने प्रतिकार म्हणून पाठवलेलं आहे, म्हणजे माझं रक्षण केलेलं आहे. अहोरात्र हा माझ्यापासून हल्ला नाही, सेवा करत राहिला माझ्या त्या तपश्चर्येच्या ठिकाणी. तेव्हा तुम्ही काय करा, याच्यावरती कृपा करा. बघा गुरु कशासाठी किंवा ही मधली माणसं कशासाठी? देव आणि भक्त यांच्या मधला दुवा. आता देव पार्वतीच्या हाती काय नाही, देव देवाजवळ आहे. पण मध्यस्थी केली पार्वतीने म्हणजे ह्याच्यावर कृपा करा. तसं आम्ही तुमच्यासाठी असू द्या, करा कृपा. ह्या सप्त्याला 7 दिवस नाही आला, दत्त जयंतीला येईल. अजून काय जणांची वाट बघतोय आम्ही, अजून काय जणांची समाप्ती झाली तरी अजून काय जणांची वाट बघतोय की अजून येतोच म्हणतोय, यायचाच म्हणतोय. आता उद्याच्या घरला येतो का त्याची तेच करा माहिती. आणि उद्या मी येतो का नाही येतो, परवा दिवशी येतोय की काय माहिती नाही. पण अजून आम्ही त्याची वाट बघतोय. का वाट बघतोय? त्याच्यावर कृपा करायची, त्याच्यावर कृपा करायची. आणि मग तसं आयुष्या कळवण्याच्या जाती घरी लाभावीत प्रती. साधू संतांमध्ये आणि बाकीच्यामध्ये काय फरक असतो?
हे कळवळा असतो, कळवळा. तुम्हाला माहित नाही बाळांनो, तुम्ही ह्या वलयाच्या बाहेर गेल्यानंतर तुमची लाही लाही करून तुम्हाला मारल्याशिवाय सोडणार नाही. हे जग इतकं सगळं टपून आहे, षडविकार सगळे टपून आहे. तुमचं लचकं कवा तोडून तुम्हाला हाय नाही करून सोडतील. प्रपंचाचं सगळं उलवाटून कधी करतील त्याचा पत्ता सुद्धा लागणार नाही. आणि तुम्ही हायला नाही एका क्षणात काही करणार नाही अशी अवस्था घराची, प्रपंचाची आणि माणसाची करून ठेवणारी स्थिती सध्या आहे. म्हणून बळ आम्ही अमृत पासतोय, बळत पासतोय, नको म्हणते तरी आम्ही पासतोय. आणि भगवंताला आराधना करायसाठी की बाबा ह्याच्यावर कृपा करा. पार्वती मातेने सांगितलं की याच्यावरती कृपा करा. आणि कृपा करायची म्हटल्यानंतर उद्धार करावा लागतो. कृपा काय मोकळी कृपा होते का? उद्धार करावा लागतो. उद्धार करायसाठी काय करावा लागतो? अनुग्रह द्यावा लागतो. त्याला भिक्षा द्यावी लागते, अनुग्रह द्यावा लागतो. आणि मग पार्वतीने भगवान शंकराला सांगितलं तुम्ही याला अनुग्रह द्या. काय द्यायला सांगितलं? अनुग्रह द्या. अनुग्रह देऊन याच्यावर कृपा करा. मग हा काय होणार? तुमचा रितसर सेवक होणार. शिक्क्याचं सोडून, बिगर शिक्क्याचं नाही, शिक्क्याचं. आम्ही दैवाचे दास पंढरी जायचे. देव माझा मी देवाचा. हनुमंतरायानं सुद्धा दाखवलं ना गुरु कुठं आहे, देव कुठं आहे, माझा गुरु कुठं आहे. हे रत्न जरी हार घातला चिताबाईनं आणि ती मणी सगळे फोडून टाकले रत्नाचे. त्यावेळी तिने विचारलं की असं का करतो, इतका भारी हार आहे, त्याची मला काही गरज नाही. मग त्याच्यात काय राम नाही, तुझा राम कुठं आहे, काय म्हणलं माझ्याजवळ. आणि मग छाती फाडून दाखवलं. छाती फाडल्यानंतर आज म्हणजे राम आणि सीता दोघेही दिसलेले. म्हणजे भगवंताला धारण करायचं आहे. कुठं करायचंय? हृदयात करायचंय. हृदयात नुसतं बोलायचं नमस्कार नमस्कार नमस्कार. आज पोटात काय कावळं, आता बाहेर निर्मळ. अशी स्थिती ज्यावेळी होईल त्यावेळी भगवंताकडे पोचणार. त्याला अनुग्रह द्यायला लावलेला आहे पार्वती मातेनं. आता तिला काय अनुग्रह देता येत नाही? ज्ञान नाही का पार्वती मातेला? का शक्ती नाही का? नाही. मुख्य मालक कोण आहे? मुख्य मालकाची आज्ञा घ्यावं लागते. त्याने म्हणले काय घाला अनुग्रह दे, मुख्य मालकाची आज्ञा घ्यावी लागते. म्हणून त्याच्याकडून अनुग्रह देण्यासाठी विनंती केली आणि त्या वाघावरती कृपा करायला सांगितले. अनुग्रह दिलेला आहे, त्याचा उद्धार केलेला आहे. आणि दिव्य असा स्वरूप त्या वाघाचं झालेला आहे. आणि तो सेवक म्हणून भगवंतांनी त्याला अधिकार दिलेला आहे. आणि त्यांच्या दारामध्येच कायम सेवक म्हणून सेवा करणे जसा नंदी आहे तसा ह्या वाघाला सुद्धा त्या ठिकाणी सेवक म्हणून त्या ठिकाणी संधी दिलेली सेवा करण्याची तो नंदी आहे. आणि ह्याला सोमनंदी म्हणतात. ह्या वाघ्याला काय म्हणतात? सोमनंदी. नंदीसारखी सेवा करण्याची त्याला त्या ठिकाणी द्वारावरती अधिकार दिलेला आहे. त्यामुळे हा सोमनंदी. आणि मग भगवंताच्या सानिध्यात गेल्यानंतर जनजीवाचाही उद्धार होतो, सगळ्यांचा उद्धार होतो. काही वाघेच काय म्हणताय का? मला तो वाघे रोजच्या काय म्हणायसाठी रोज त्या वाघे ज्यात असतात म्हणायला चालू केलं. रोज ते जागरण बदला ह्याच्यात असतो ना म्हणून
देवांची जी इच्छा असेल कदाचित त्यामुळे ते सगळं वर्णन आलं. आणि ज्या कौशिकी देवीच्या बाबतीत जे आपण अष्टभुजा देवीचं जे आपण पाहिलं जन्म झालेला पार्वतीच्या त्वचेतून एकत्र करून त्याच्यातून जे तेज निर्माण झालं, देवीचे अनंत अवतार होतात. आणि त्या कौशिकी देवीचं म्हणजे तिला वैष्णवी म्हणतात, त्याचे सुद्धा हे त्या काळातलं त्यांचं ते अवतार आहे. त्याच्यानंतर त्याने अनेक अवतार घेतले. म्हणजे जन्म होऊन आपल्या मानव जातीमध्ये सुद्धा अनेक त्यांचे जन्म झाले. हे शिवपुराण त्या काळातलं आहे, खूप वर्षापूर्वीच आहे. पण त्याच्यानंतर ह्या त्यांच्या निर्मितीनंतर त्यांनी जे कार्य केलं ह्या देवीनं, त्यांचे पुन्हा जन्म झालेले, पुन्हा ते जन्माला आलेले, नंतर जन्म घेतलेले आहेत, देवी म्हणूनच जन्म घेतलेले आहेत. आता त्यावेळेला त्यांना ते मद्याचं मांसाचं हे होतं, ते नंतर पुढच्या जन्मात नाहीत ते.
नंतर ते बदल झाले, परत जे काय देवी म्हणून ते जन्माला आले त्याच्यामध्ये तो बदल घडलेला आहे पुढं. आणि ज्या ज्या ठिकाणी भक्तांना अडचण असेल त्या मोठ्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ह्या देवीची मदत होते. नाही, आज तागायत सुद्धा या देवीची मदत घ्यावी लागते. आम्ही सुद्धा या देवीची मदत घेतो, त्या मूळ स्वरूपातल्या नाही. नंतर त्यांचे जे काय अवतार पूर्ण झालेले काही अवतारामध्ये त्यांची आमची भेट झालेली आहे. आणि त्यामुळं अडचणीच्या वेळेला आम्हाला सुद्धा ते मदत करण्यासाठी येतात. काही जन्मामध्ये त्यांची मदत झालेली आहे आणि ह्याही जन्मामध्ये त्या देवीची आम्हाला निश्चितपणे संकट सोडवण्यासाठी जे काम आहे, भक्तांना मुक्त करण्याचं संकट होतं, त्याच्यामध्ये त्या देवीचा उपयोग जास्त होतोय. आणि देवदेवतांचा आपण भक्तांना सुखी करण्यासाठी उपयोग करून घेतोय. भगवान शंकराचे आशीर्वाद असतात. अति मोठ्या संकटाच्या वेळेला त्याची मदत होते भक्तांना सुखी करण्यासाठी. सगळेच देवदेवतांचं आपल्यावरती कृपाछत्र आहे. भगवान विष्णूंचे आपण सेवा करतोय, त्यांची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. आणि हे सगळं घडतंय ते सद्गुरूंच्या कृपेमुळे घडतंय. ज्या सद्गुरूंचा आता हा 22वा पुण्यतिथीचा कार्यक्रम होतोय त्या सद्गुरूमुळेच आपण घडलो, त्यांच्यामुळेच हे सगळं आज हा क्षण आपल्याला आलेला आहे. किंवा भगवान शंकराचं हे ज्ञान आपल्याला मिळत आहे किंवा हा प्रसाद आपल्याला मिळत आहे. म्हणून सद्गुरूंचं ऋणात राहण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराजांची आणि त्याचं स्मरण व्हावं, ह्या काही गडबडीत आपल्याला त्याचं स्मरण म्हणून कमी होतंय. म्हणून गुरूंचं स्मरण व्हावं आणि गुरूंच्या स्मरणानं भगवंताच्या स्मरणापर्यंत, त्यांच्या सेवेपर्यंत आपण पोहोचतोय. म्हणून हे शिवपुराण 5 दिवसाचे या ठिकाणी संपन्न झालंय. तुम्ही ते सगळं ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. त्यातील जो मुख्य भाग आहे सेवेचा तो जास्तीत जास्त आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आता समाप्ती होते, शिवपुराण कथेची समाप्ती होते, शिवलीलामृत ग्रंथाची समाप्ती होते. त्याचप्रमाणे बाकीच्या ग्रंथांची, गुरुचरित्र ग्रंथाची पारायणाची समाप्ती होते. या सगळ्या समाप्तीच्या योगावर तुम्हाला महाप्रसाद मिळतोय. शिवपुराण कथेचा महाप्रसाद आहे, त्याचप्रमाणे शिवलीलामृत ग्रंथाच्या समाप्तीचा महाप्रसाद आहे, त्याचप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचाही समाप्तीचा महाप्रसाद आहे. हे सगळे योग ह्या आजच्या दिवसाला आले. म्हणून आजचा जो महाप्रसाद आहे तो आजचा महाप्रसाद अत्यंत महत्वपूर्ण आहे. या सगळ्या योगावरती हा महाप्रसाद आपल्याला मिळतोय. आणि मग हा भगवान शंकराचाही प्रसाद आहे, सद्गुरूंचा प्रसाद आहे. हा प्रसाद आज आपल्याला मिळतोय. आणि ह्या प्रसादाचं जे योग आहे, जी सेवा ज्यांना दिलेली आहे ते दत्तात्रय लिंबालवटे, माजी सरपंच उपसरपंच तनाळे यांच्या वतीने असलेला हा महत्वपूर्ण महाप्रसाद, हे जो एक महत्वपूर्ण योग आहे की ह्या योगामुळं त्यांना निश्चितपणाने एक मोठं फळ या आजच्या महाप्रसादाने त्यांना मिळते. दरवर्षी त्यांचा महाप्रसाद असतो, त्यामुळं आजही त्याच्या वतीनं हा महाप्रसाद होतोय. त्यांना निश्चितपणानं ह्या महाप्रसादाचं, ह्या सेवेचं त्यांनाही पुण्य फळ भगवान शंकर निश्चितपणानं देतील. समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराज यांचे आशीर्वाद लागतील. आमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी अखंड आहेत, तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी अखंड आशीर्वाद आहेत. आणि 5 दिवसाचा हा भाग संपत असताना शिवपुराण कथेचा आणि पारायणाचा उद्या जागरचा कार्यक्रम आहे. आज संध्याकाळी विश्रांतीचा दिवस आहे, उद्याही दिवसभर तुम्हाला विश्रांती आहे. परंतु उद्या सायंकाळी 6 वाजता पुन्हा सगळ्यांनी हजर होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा गरजेचा आहे. संध्याकाळचा जागर पण उद्या चांगला करायचा आहे. नाहीतर जागरला काय महत्व नसते, आम्ही फुलाला जे येतो असं काही डोक्यात घेत जाऊ नका. प्रत्येक क्षण महत्वाचा असतोय, तो वाया घालवायचा नाही. उद्याचं जागरही चांगल्या पद्धतीने करायचं आहे. लवकर भोजन करून, आरती झाल्यानंतर लवकर भोजन करून भजन कीर्तन
सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी उद्यापर्यंत संपन्न होतील आणि रविवारी तर अत्यंत महत्वाचा आपला पुष्पवृष्टीचा दिवस आहे. त्या दिवशी मोठा सोहळा निश्चितपणे होईल. म्हणून त्याही कार्यक्रमासाठी सगळ्यांनी वेळेत येऊन आपापली जी सेवा आहे, भजनी मंडळ असतील, शिष्यगण असतील, आपापली जी सेवा आहे तुम्हाला सांगितलेली ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा. आता महाआरती होईल, त्याच्या अगोदर आता विनापूजन होईल. लगेच 2 मिनिटात विनापूजन करून घ्या आणि विनापूजन हीच महाआरती आपण आरती घेऊ आणि प्रसाद त्या ठिकाणी घेऊ. नमः शिवाय.